बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं, कारण की खेळाडूंच्या सत्काराच्या आधी राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। ओपन बस गुजरातवरनं का मागवली असा सवाल केलेला आहे। आदित्य ठाकरेंनी हा प्रश्न केलेला आहे। आज T20 विश्वविजेते इंडियन टीम आज मुंबईत येणार आहे आणि मुंबईतनं त्यांची ओपन डेक बसमधनं मिरवणूक काढली जाणार आहे। मुंबईमध्ये ती प्रचार फेरी होईल एक प्रकारची। मात्र ज्या ओपन डेक बसमधनं हे टीम इंडियाचे खेळाडू प्रवास करणार आहेत ती ओपन डेक बस ही गुजरातवरनं मागवल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। हे सगळे क्रिकेटर विधानसभेत पण येणार आहेत, त्यांना ते आणलं जातं। राजकारण याच्या मागे वाटतं। मला वाटतं क्रिकेटर्सचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। तरी देखील मुख्य गोष्ट ही आहे की गुजरातच्या बस कशासाठी आमच्या महाराष्ट्रात। नक्कीच अडानींना अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, एकीकडे आदित्य म्हणतात की खेळामध्ये राजकारण नको आणि दुसरीकडे त्यांनीच हा आरोप केलेला आहे की जी ओपन डेक बस आहे ती गुजरातवरनं का मागवलेली आहे। साहजिक आहे की आता आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण तापेल, परंतु मुळात परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये ज्या ओपन डेक बसेस आहेत त्यांची स्थिती काय आहे। मुंबईमध्ये ओपन डेक आहेत या फक्त बेस्टकडे होत्या आणि त्यांची परिस्थिती गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय खालावलेली आहे। त्यामुळे आता आपल्याकडे फारशा ओपन डेक बस ज्या आहेत त्या नाही आहेत आणि जेव्हा टीम इंडिया जर मुंबईमध्ये येते आहे आणि तिचं एवढं जंगी स्वागत केलं जात आहे तर साहजिक आहे की त्यांना जास्तीत जास्त उत्तम बस उपलब्ध व्हावी असा तो प्रयत्न असावा। त्या प्रयत्नातून ही गोष्ट घडलेली असू शकते, परंतु आदित्य ठाकरे यांचा जो आरोप आहे। प्रणाली, तुला एकच मिनिट थांबवतोय। भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामभाऊ, एकीकडे आपण इंडियन टीमचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि दुसरीकडे आता या ओपन डेक बसवरनं राजकारण सुरू झालेलं आहे। एवढं आपल्या भारतीय क्रिकेट टीमने शौर्य दाखवलं, साहस दाखवलं, आपण जिंकलेलो आहोत, तर त्याचा आनंद घ्यायचा सोडून याच्यावरही धादांत खोटे आरोप उभाटाचे नेते करणार असतील तर याच्या इतकी शोकांतिका दुसरी कोणती असूच शकत नाही। काय संबंध बसेस बाहेरून आणण्याचा? कुठून तुम्ही हा शोध लावला? उगाच काही म्हणजे हे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना किती गृहीत धरतायत की आम्ही काही खोटं बोलू ते लोकांना खरं वाटेल। लोकसभेच्या निवडणुकीत देखील असंच त्यांनी खोटं सांगितलं, संविधान बदलणार म्हणून, आणि असं खोटा भ्रम पसरवून मतं मिळवली। पण रामभाऊ, तुमचा हा दावा आहे का की जर म्हणजे आदित्य ठाकरे जे बोलतायत ते खोटं आहे तर याचा अर्थ ही बस गुजरातवरनं मागवलेली नाही, ही बस गुजरातवरनं मागवलेली नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मुळामध्ये हा गुजरातचा त्यांनी दावा आणलाच कुठून? काय मुंबईतल्या बसेस नाही आहेत का? कुठून आला दावा हा? उगाच काही। ठीक आहे रामभाऊ, मी तुम्हाला आदित्य ठाकरे नेमका काय म्हणालेले होते त्यांची प्रतिक्रिया आहे अवघ्या काही सेकंदांची, ती तुम्हाला पुन्हा येणार आहे, त्यांना ते आणलं जातं। राजकारण याच्या मागे वाटतं। मला वाटतं क्रिकेटर्सचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। तरी देखील मुख्य गोष्ट ही आहे की गुजरातच्या बस कशासाठी आमच्या महाराष्ट्रात। आपण ऐकलं पुन्हा ते म्हणतात की गुजरातच्या बसमधनं भारतीय टीमला नेण्याची गरज काय, गुजरातची बस मुंबईत का आणली गेलेली आहे असा प्रश्न त्यांनी केलेला आहे। हॅलो, मला विचारताय का आपण? हो रामभाऊ, तुमच्याशीच बोलतोय मी तुम्हाला तेच सांगतोय की हे दादांत खोटं बोलतायत। अशातला दूर पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे काहीही संबंध नाही। उलट पहिल्यांदा एक सरकार चांगलं सकारात्मक पाऊल पुढे टाकतंय। ते हल्ली सभागृहात पण येत नाही, एकदा आले तर बातमी झाली पाहिजे म्हणून बातमी करण्यासाठी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या सरकारला बदनाम करायला निघाले। धन्यवाद रामभाऊ तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतो आहोत की भाजपाचे आमदार राम कदम आपल्यासोबत जोडलेले होते। त्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे। खेळामध्ये राजकारण का आणता असा सवाल त्यांनी केलेला आहे। मुळातच आदित्य ठाकरेंनी केलेला दावा हा खोटा आहे, गुजरातवरनं कोणतीही बस आणलेली नाही असं राम कदम म्हणालेले आहे।